हिंगोली जिल्ह्यात मागच्या 9 दिवसापासून डिझेलचा तुटवडा जाणवतोय। रात्रंदिवस शेतकरी जे आहेत ते पेट्रोल पंपाबाहेर आहेत। मी आता हिंगोली शहरातील पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे हिंगोली शहरात खटकाळ बायपास प्रोजेक्टला। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता वाहनांच्या रात्रीचे जवळपास जे आहेत ते रात्रीचे 2:45 झालेले आहेत आणि 2:45 जे आहेत ते आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। आपण बघतोय हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांनी जे आहे ते कॅनमध्ये डिझेल न देण्याचं आवाहन केलं। आता बघतोय की आपण या ठिकाणी जवळपास 31 लिटर डिझेल जे आहे ते 3000 रुपयाचं देण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे ट्रॅक्टर चालक असतील, शेतकरी असतील, रात्री 2:40 जे आहे ते रांगेमध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही बोरिंग मशीन आहे। या बोरिंग मशीन बघतो की आपण कशा प्रकारे बोरिंग मशीनमध्ये जे आहे ते डिझेल जवळपास 4650 रुपयाचं डिझेल या बोरिंग मशीनमध्ये टाकण्यात आलं आहे। मात्र शेतकऱ्यांना जे आहे ते कुठेतरी डिझेल मिळत नाही। बोरिंग मशीन असेल, बॅरल असतील, हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक पंपावरती जे आहे ते शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना डिझेल दिले जाते। आपण बघतो की याच्यामध्ये आता 200 लिटर जे बॅरल आहेत या बॅरलमध्ये डिझेल नाही आहे सध्या। अशा प्रकारे या ठिकाणी ट्रॅक्टर असतील, बोरिंग मशीन असतील, मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहेत। खरं तर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जे आहे ते टँकरमध्ये बॅरलमध्ये डिझेल न देण्याचं आवाहन केलं। मात्र याच आव्हानाला कुठेतरी हिंगोली जिल्ह्यातील पंप चालक जे आहेत ते केराची टोपली दाखवत आहेत। या सर्व पेट्रोल पंप चालकावर आता काय कारवाई होणार हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, हिंगोली।